नमस्कार. MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोने प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी काम केलं. आज आपल्या सोबत आहेत बिस्ट्री आउटसोर्सिंग कंपनीचे फाउंडर माननीय श्री शेखर मस्के साहेब. त्यांनी सुद्धा आपल्या या इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो मध्ये सहभाग नोंदवला होता. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं. खरं तर तुम्ही MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो मध्ये सहभाग घेतला होता, तर कसा काय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला तुम्ही? बिस्ट्री आउटसोर्सिंग कंपनी ही एक सर्व्हिस कंपनी असल्यामुळे सर्व्हिस सेक्टर बिझनेसेसला विजिबिलिटी असणं खूप गरजेचं आहे. जसं गुड्समध्ये आपण प्रोडक्ट डिस्प्ले करून विकू शकतो, तसं सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तसं होत नाही. बिझनेसेसला विजिबिलिटी, नेटवर्किंग, लोकांमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. त्याच उद्देशाने मी एक्झिबिशनमध्ये सहभाग नोंदवला. ओके, तुम्ही MEA चे मेंबर होतात आधीपासून की नव्यानेच ह्या 2023 पासून मी MEA चा मेंबर आहे. आश्रम सरांनी मला ग्रुपमध्ये इंट्रोड्यूस केलं. मग तेव्हापासून मी बरेच एक्झिबिशनमध्ये सहभागी नोंदवलेला आहे. क्रिकेटमध्येही माझं पार्टिसिपेशन असतं. तर यामुळे तुमची नेटवर्किंग आणि ओळख खूप छान होते. आणि ह्या MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोमुळे, कारण हा पहिलाच इंटरनॅशनल लेवलचा एक्स्पो होता, तर काय काय फायदा झाला तुमच्या बिझनेससाठी? इंटरनॅशनल लेवलचा एक्स्पो असल्यामुळे बरीच खूप गर्दी होती. आपण सर्वांनी जिथे पाहिलेलं आहे. त्यामुळे बरेच लोकांनी आमच्या स्टॉललाही व्हिजिट केली. महाराष्ट्रभर जे काही लोक आली होती मराठवाडा विभागामधून किंवा आउट ऑफ स्टेट सुद्धा काही बरेच लोक आली. त्यांनी स्टॉलवरती आल्यानंतर आमच्या सर्व्हिसेस बद्दल नक्कीच विचारणा केली. जे जोहोमध्ये आम्ही जे इम्प्लिमेंटेशन करतो किंवा सबसिडीची जी काही सेवा देतो, म्हणजे काही स्टेट लेवलची सबसिडी असतील किंवा सेंट्रल लेवलची सबसिडी असतील, तर बऱ्याच लोकांनी इन्क्वायरी केली. आम्हाला जवळपास 2दा ते 3दा आम्हाला आमचे व्हिजिटिंग कार्ड प्रिंट करावे लागले आणि शेवटी कार्ड सुद्धा संपले होते. आणि बऱ्याच लोकांनी नंतर फोन करून सुद्धा विचारणा केली. ओके, म्हणजे बऱ्याच लोकांपर्यंत तुमचा बिझनेस पोहोचला. हो, नक्कीच. तुमच्या व्यवसायाला एखादा व्यवसाय उभं करण्यासाठी आपल्याच क्षेत्रातली आणखीन काही लोक लागतात, त्यांच्याशी विचारणा, देवाणघेवाण विचारांची लागते, तर तशा सुद्धा संधी MEA इंटरनॅशनल एक्स्पो मध्ये होत्या. तर त्याचा तुम्हाला कसा फायदा झाला? जे काही लोकांनी व्हिजिट केलं होतं आमच्या स्टॉलला, तर त्याच्यामध्ये आयडिया कन्सेप्ट मधनं पण काही लोक होती. ओके. आणि एस्टॅब्लिश बिझनेसेसही होती. आणि इव्हन MEA मध्ये जे काही मेंबर्स आहेत, आज 1000च्या वर MEA मध्ये मेंबर आहेत, पण आतापर्यंत काही मोजक्याच लोकांपर्यंत शेखर मस्के किंवा बिस्ट्री आउटसोर्सिंग हे नाव गेलं होतं. पण एक्झिबिशनमुळे जवळपास 400च्या वर स्टॉल होते आपल्याकडे. त्यामुळे नक्कीच मी स्वतः बऱ्याच ठिकाणी व्हिजिट करून बिझनेसेसचं मार्केटिंग केलेलं आहे. आणि काही लोकांनी ज्यांना फक्त शेखर हे नाव माहित होतं, त्यांना आज मी काय करतो हे सुद्धा कळालं. म्हणजे नेटवर्किंग खूप जास्त वाढलं. नक्कीच. ओके. आणि या एक्स्पो मधली सगळ्यात आवडती गोष्ट कुठली वाटली तुम्हाला? नाही, मॅनेजमेंट खूप छान झालं होतं. पण मला वाटेल की गर्दी सगळ्यात जास्त जे छान वाटलं ती गर्दी. ओके. हो, कारण की अगोदरचे जे एक्स्पो झालेले होते MEA मध्ये, ते काही स्पेसिफिक टॉपिक वरती झाले होते. हा एक इन जनरल पण म्हणता येईल, किंवा जो काही पब्लिक लोकांसाठीही होता आणि बिझनेसेस लोकांसाठीही होता. आणि सगळ्या इंडस्ट्री याच्यात हो हो हो. आणि मोठ्या लेवलच्या बिझनेसेस पासून नॉर्मल जे स्टार्टअप वगैरे होते त्यांचे सुद्धा स्टॉल आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे सर्व लेवलचा, सर्व वर्गाचा बिझनेस पण तिथे होता. नेक्स्ट टाइम असाच एक्स्पो झाला तर तुम्ही सहभागी व्हाल? नाही, नक्कीच. ओके. नक्कीच. अगोदरही केलं होतं, आजही केलं. उलट या एक्झिबिशनमुळे आणखीन कॉन्फिडन्स खूप छान वाढलेला आहे. या नंतरचे जेवढे MEA चे एक्झिबिशन असतील, आम्ही 100% त्याच्यामध्ये सहभाग नोंदवू. ओके, थँक्यू सर. खरं तर तुमचा बिस्ट्री आउटसोर्सिंग हा व्यवसाय आणखीन जास्त पातळीवरती, मोठ्या पातळीवरती जाणारच आहे, यात शंकाच नाही. आणि त्यामध्ये MEA नेहमीच तुमच्या सपोर्टसाठी राहील. मंडळी, MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो हा केवळ फेब्रुवारी आणि मार्च मध्ये होऊन संपला नाही, तर त्याचा प्रभाव अजून सुद्धा आहे. आज आपल्या सोबत होते शेखर मस्के साहेब, ज्यांनी त्यांच्या व्यवसायाबद्दल सांगितलं, त्यांच्या व्यवसायात MEA चा भाग कसा होता याबद्दल सांगितलं. इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन उद्योजकांसोबत. धन्यवाद.